आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। मुलगी आईची सेवा करायला असताना तुझ्या आईला खरंच काही होणार नाही, लवकर बऱ्या होतील त्या। आणि तू अशी रडत राहिलीस तर तुझी तब्येत बिघडेल। आता आईची काळजी घ्यायची म्हणजे तुला ठणठणीत राहायला हवं की नाही? आई, मी स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करते, पण आता तुमच्याशी बोलल्यावर अचानक मला रडायला आलं। पण मला माहितीये आई लवकरात लवकर बरी होणार आहे। बरं ऐक बाळा, इथे ना तुझ्या ऑफिस मधून एक माणूस आलाय, तो म्हणतोय काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून। मग त्यांना नंतर यायला सांगू का? माझ्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते घ्यायला आले असणार आहेत ते, आणि काही करून ते डॉक्युमेंट्स आजच्याच देणं खूप गरजेचं आहे। हॅलो हॅलो सई, काय सांगू त्यांना? आई, मी येते आणि काम पूर्ण करते। बरं बरं, देवांशला तिथेच थांबू दे। हा, तू ये। ठेवू मग? हो। काय म्हणाली चालू? आई, त्या म्हणाल्या की आईची तब्येत कशी आहे, काळजी घ्या वगैरे। ओके ना, प्लीज घेऊ नका तुम्ही, रिलॅक्स। सर, मी घरी जाऊन येते ना। का? आपण आता घरी सुद्धा कळवलं ना आपण आलो इथे, आता जायची गरज नाहीये, लगेच जाऊयात आपण निवांत। ते काही कामं करायची आहेत आणि शिवाय आईसाठी डबा घेऊन येते ना। मी काम करतो ना, मी जानूला सांगतो टिफिन रेडी करायला आणि मी जाऊन घेऊन येतो, तुम्ही थांबा आई बरोबर। नाही नको, मी जाते। एक काम करूया, मामा आणि वरुण तर आहेच इथे, आपण दोघे जाऊयात, मी येतो तुमच्या बरोबर। नाही, कशाला सर, मी जाते ना। नाही म्हणजे डॉक्टरांनी काय सांगितलं तर तुम्ही ते असायला हवे ना। मी जाते आणि लगेच येते। शुअर? हो नक्की ना? हो हो, मी जाते। एक मिनिट